राम राम भावानो, आज आपण घरच्या घरी एक स्लरी बघत आहोत. आपला फ्लॉवरिंग स्टेजमध्ये तर त्याचे उत्तम कळ्यांची सेटिंग होण्यासाठी किंवा फळाची साईज फुगवण्यासाठी आपण ही स्लरी बघणार आहोत. तसेच एक 5 ते 10 लिटर गोमूत्र लागन. गोमूत्र आहे आपलं देशी गाईचं गोमूत्र आहे. केळी काय कुठं भेटतात आपल्याला, एक सडलेली किंवा खराब झालेली पण केळी चालन. आमचे मिठू मामा त्यांच्याकडूनच केळी आणली होती. जो आपला नगर भूम राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्यावर त्यांचं फूडचं दुकान आहे, पेढ्याचं पण सेंटर आहे. कधी इकडं आले तर अवश्य त्यांच्या दुकानावर भेट द्या. उत्तम प्रकारचे फळं भेटतात. ते सगळे आपण केळ बारीक तुकडे करून ते 180 लिटर पाण्यात सगळे टाकून घेतले. हे फुगवण करण्यासाठी केळीचा चांगला एक उपयोग होतो, कारण केळीत उत्तम प्रकारचं पोटॅश असतं. त्याच्यामुळे फुगवण तर होतीच, पण एक विशेष म्हणजे फळात एक नॅचरल शुगर जे आपण म्हणतो ती पण वाढते, म्हणजे फळाचा गोडवा होतो. हे अशा प्रकारे आपण पूर्ण केळी कट करून पाण्यात एक मिक्स केली आणि जो आपण 2 किलो गूळ घेतला होता तो पाण्यात मिक्स करून त्यात ओतला आहे आपण. हे सगळं मिश्रण आपण 200 लिटर पाण्यासाठी घेतलेलं आहे. त्याचं प्रमाण पण तुम्हाला सांगितलं. 1 एकर बागमध्ये ड्रिपद्वारे आपण गाळून सोडू शकतो. हे उत्तम प्रकारे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज एकजीव करून घ्यायचं आणि चांगलं जे आपलं फडकं असतं जेणेकरून त्यात काही काडी कचरा किंवा धूळ जाऊ नये आणि ऊन पण लागू नये, अशा प्रकारे साडीने बांधून सावलीच्या ठिकाणी त्याला ठेवून यायचं. 7 दिवसात आपली उत्तम प्रकारची स्लरी तयार होती. ह्याला फक्त सकाळ संध्याकाळ 2 टाईम क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हलवायचं. ह्याचे एक नंबर आणि उत्तम प्रकारे तुम्ही बघू शकता सेटिंग. आपण एक वेळेस हे टाकलेलं आहे. धन्यवाद भावांनो. असं तुमचं प्रेम कायम पाठीशी असू द्या.